जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देवळीत आरोग्याचा महाजागर, महाआरोग्य शिबिराला नागरिकांची तुफान गर्दी। दैनंदिन धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी देवळीत आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। विदर्भ केसरी रामदास तडस इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार स्मित वानखडे, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। आजाराची लक्षणे दिसत असतानाही उपचार पुढे ढकलू नका, वेळेत आरोग्य तपासणी करून घ्या, असं आवाहन आमदार राजेश बकाणे यांनी नागरिकांना केलंय। छातीत दुखणे, डोकेदुखी किंवा अन्य आरोग्य समस्या असतानाही अनेक जण कामाच्या व्यापामुळे डॉक्टरांकडे जाणे टाळतात। त्यामुळे आजाराचे वेळेत निदान आणि उपचार होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलंय। या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, पुढील उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी गरजू नागरिकांना आयुष्यमान कार्ड आणि चष्म्याचे वाटप करण्यात आले। वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात आयोजित आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आमदार स्मित वानखडे यांनी सांगितले। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतलाय। या प्रसंगी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। आनंद ओझा, जनसंग्राम न्यूज, देवळी।